नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आपल्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलोय, जो सामाजिकदृष्ट्या गेले काही महिने महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जी काही खदखद आहे, ओबीसी आणि मराठा या मुद्द्यावर अतिशय तणावग्रस्त वातावरण विशेषतः मराठवाड्यामध्ये आहे. काल एका तरुणाने, प्रसाद देठे नावाच्या तरुणाने, मराठवाड्यातला, त्याने मराठा आरक्षणाच्या साठी म्हणून स्वतःची एक चिठ्ठी लिहून ठेवली आणि आत्महत्या केली. त्या प्रसाद देठे या तरुणाला मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो, श्रद्धांजली व्यक्त करतो. त्याच्या कुटुंबियामध्ये जे काही दुःख झाले ते सावरणं फार कठीण आहे आणि अशा अनेक मुलांनी याच्यापूर्वी आत्महत्या केलेल्या आहेत, केवळ मराठा आरक्षण मिळावे या हेतूने. त्यांची दुखणी, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रसंग, या सगळ्या गोष्टीची सर्वांगीण चर्चा होणं आवश्यक आहे. खरं तर दुसरी एक आत्महत्या झाली बीड जिल्ह्यातच. पंकजाताई मुंडे यांच्या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने काही तरुण त्या ठिकाणी बेभान झाले. त्यातल्या एका तरुणानेही काल आत्महत्या केल्याची बातमी आली. तेही फार भयानक आहे. आपल्या नेत्याच्या पराभव धक्का सहन न होत झाल्यामुळे आत्महत्या करणं हे फार म्हणजे मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. खरं तर आत्महत्या करणं आणि अशा पद्धतीने शेवटचं पाऊल उचलणं, टोकाचं पाऊल उचलणं हे अत्यंत गैर आहे, चूक आहे. आत्महत्या करणारा माणूस जातो, परंतु मागच्या माणसांचा तो विचार करत नाही की त्याच्या कुटुंबात काय आहे, काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती ओढवणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत नाही. आणि अशा कुठेतरी भावनिक होऊन कुठेतरी एक विवेकबुद्धी हरवल्यानंतर माणूस आत्महत्येच्या विचाराकडे झुकतो, असं माझं मत आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं अशा माणसांनी, जर का कोणाला तणाव आला, ताण आला, टेन्शन आलं, तर अशा माणसांनी आपल्या मित्रांच्यात जावं, बाहेरगावी जावं, जरा विरंगुळा करावा, म्हणजे तणाव आपला कमी होऊ शकतो. काय मराठा आरक्षण आहे, काय ओबीसी आरक्षण आहे, याची चर्चा होतच नाही. लक्ष्मण हाके सुद्धा त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू नये म्हणून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचाही 6वा-7वा दिवस काहीतरी आहे. जरांगे पाटलांनी मागच्या आठवड्यात उपोषण केलं. सरकारने त्यांना आश्वासन दिलं. सरकारमधले मंत्री त्या ठिकाणी जाऊन त्यांना 1 महिन्याची मुदत मागून आलेत. तर अशी वारंवार मुदत दिली गेलेली आहे. जरांगे पाटील सुद्धा उपोषण करतात, मागे घेतात. खरं तर उपोषणाचं हत्यार हे बोथट व्हायला लागले की काय, अशी माझ्यासारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला शंका येते. कारण उपोषणाचं हत्यार हे वारंवार उपसण्याचं हत्यार नाहीये. असंच अण्णा हजारेंनी त्या उपोषणाचं हत्यार बोथट करून टाकलेलं होतं. त्याच पद्धतीने जरांगे पाटील असतील किंवा आता लक्ष्मण हाके असतील, कुणी उपोषण हे वारंवार करण्याची गोष्ट नाहीये. खरं तर उपोषण हे सत्याग्रहातलं, चळवळीतलं शेवटचं हत्यार आहे, शेवटलं अस्त्र आहे. आणि मग त्या उपोषणाचे कुठंतरी त्या अस्त्राचा कुठेतरी गैरवापर होतोय की काय, असं कधी कधी मनामध्ये येतं. सरकार हा प्रश्न सोडवणार आहे का? राज्य सरकार जे आहे ते भीतीपोटी आता ओबीसी आणि मराठ्यांना काहीच्या काही अफवा सोडतायत, काही माहिती अर्धवट सांगतायत, मंत्री आपापल्या परीने बोलतायत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला या सरकारमधले मंत्री छगन भुजबळ सातत्याने ओबीसीची बाजू धरून बोलतात, मात्र मंत्रिमंडळात पण राहतात. मग तुम्ही जर मंत्रिमंडळात राहून जर तुमचा काही उपयोगच होणार नसेल तर तुम्ही मंत्रिपदाचाही त्याग करत नाही. ही एक दुसरी गोष्ट आहे. काल त्यांनी एक सुतोवाच केलं छगन भुजबळांनी की केंद्र सरकारला आम्ही भेटणार आहोत. नरेंद्र मोदींकडे त्यांनी मागणी केली आहे की जनगणना, जातवार जनगणना व्हावी. त्यांच्या त्या मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्या म्हणण्याला 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी कुठेही पाठिंबा दिलेला दिसत नाही. 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्रिमंडळाने त्यांच्या मागणीला दुजोरा न देता काही भाष्य केलं नाही. याचा अर्थ छगन भुजबळ या मंत्रिमंडळामध्ये दखलपात्र नाहीत, हे अधोरेखित होते. याच्या आधी सुद्धा झालेलं आहे. ते त्यांच्या स्वतःच्या पक्षात सुद्धा ते दखलपात्र नाहीत, अशी परिस्थिती मागच्या आठवड्याभरातल्या घडामोडी पाहिल्यानंतर दिसतंय. त्यांना राज्यसभा हवती, तिथेही मिळाली नाही, तिथेही ते नाराजी व्यक्त करतात. छगन भुजबळांचं नेमकं चाललंय काय, असा प्रश्न निश्चितपणाने पडतो. त्यांच्या पाठीराख्यांना हा प्रश्न का पडत नाही, असा माझा सवाल आहे. खरं तर ओबीसी आरक्षण धोक्यात येणार, तिकडे मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेणार, या दोन्ही परस्पर विसंगत ज्या गोष्टी चालल्यात
मनोज जरांगे म्हणतात की मी सगळ्या जागा लढवणार, तिकडे ओबीसीचे नेते म्हणतात आम्ही पण सगळ्या जागा लढवू विधानसभेच्या. एका बाजूला तुम्ही राजकीय भाष्य करता, राजकारणात उतरायचं भाषा करता, एका बाजूला म्हणता आम्ही कोणाचे नाहीत, एका बाजूला म्हणतात की आम्ही जे पाठिंबा देतील त्यांना मदत करू. हे सगळं जे काही चाललंय हे काही नीट नाही, हे चांगलं नाही असं मला वाटतंय. मूळ विषय बाजूला पडतात. खरं तर आरक्षण मग ते ओबीसीचं असो किंवा मराठ्यांचं असो याच्या संदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज असताना गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदींनी हा प्रश्न ऐरणीवर असताना सुद्धा बाजूला ठेवलेला आहे. महाराष्ट्रात ते आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वारंवार आले तरी त्यांनी कुठलंही भाष्य त्या संदर्भात केलं नाही. आताही सरकार त्यांनी बनवलंय. राज्य सरकारमध्ये आता फडणवीस त्या ठिकाणी दिल्लीला गेले, स्वतःच्या काय राजीनामा देण्याच्या नौटंकी केली, तिकडनं काय पुन्हा आणलं. हे सगळं जरी झालं असलं तरी राज्यातल्या मंत्रिमंडळातल्या महायुतीतले लोक अद्यापर्यंत दिल्लीला का गेले नाहीत, का जात नाहीत? मागच्याही सरकारमध्ये गेले नाहीत, आताही ते जात नाहीत. याचा अर्थ येणाऱ्या 3 महिन्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत या अनुषंगाने ते ओबीसींनाही चुचकारतायत, मराठ्यांनाही चुचकारतायत. एका बाजूला मराठ्यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात आमचा पराभव झाला असंही ते म्हणतात. कधी म्हणतात कापूस किंवा सोयाबीन किंवा ऊस किंवा दूध ह्या शेतीमालाच्या याच्या संदर्भात सुद्धा आमचा पराभव झाल्याचं तसंही विश्लेषण ते करतात. नेमकं त्यांना कळत नाही कशामुळं काय झालंय. खरं तर मराठ्यांची दिशाभूल या सरकारने केलेली आहे. एकनाथ शिंदे असतील, त्यांचे ओएसडी असतील, त्यांचे बाकी ऑफिसमधले लोक असतील, मंत्रिमंडळातले बाकी त्यांचे सदस्य असतील, हे सातत्याने मराठ्यांची दिशाभूल करतात. 1 महिन्याची जी आता जरांगे पाटलांना मुदत दिलेली आहे की सगळे सोयऱ्यांचा आम्ही GR काढू. आता छगन भुजबळांनी त्या संदर्भात काही भाष्य केलं. फडणवीस म्हणले आम्ही त्याचा अभ्यास करून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही त्या संदर्भातला आता निर्णय घेणार आहोत आणि महिन्यात आम्ही आता हे निर्णय करू असं सांगितल्यानंतर इकडे लक्ष्मण हाके ओबीसीच्या वतीने त्या ठिकाणी जालन्यात उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचाही जीव त्या ठिकाणी त्यांनी पणाला लावलेला आहे. खरं तर ही दोन्ही मंडळी आपापल्या जात समूहासाठी त्या ठिकाणी कार्यरत आहेत. खरं तर ओबीसी किंवा मराठा या दोन्ही समाजातले बहुसंख्य लोक हे शेतकरी आहेत. 75% लोक ही शेतकरी आहेत. खरे प्रश्न हे शेती आणि शेतकरीशी निगडीत आहेत. आर्थिकदृष्ट्या त्यांची सक्षम नसल्यामुळे, त्यांची शेतीपूरक व्यवसाय नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणी येतात. कुटुंबाचं जे काय आर्थिक बजेट आहे ते कोसळतंय आणि मग शिक्षण एका बाजूला महाग झालंय, एका बाजूला आरोग्य सुविधा महाग झालेल्या आहेत, अनेक गोष्टी महाग झाल्यात. म्हणजे महागाईचा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय. महागाई वाढल्यामुळे कुटुंबाचं आर्थिक बजेट कोलॅप्स होतंय. मुलांना शिक्षण नीट देता येत नाही, कुटुंबाच्या खर्चाची तोंडमिळवणी करता येत नाही आणि म्हणून ते प्रश्न आर्थिक स्वरूपाचे सुद्धा आहेत. हे ओबीसी आणि मराठ्यातल्या तरुणांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आत्महत्या करू नका ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. आरक्षण जरी मिळालं तरी सगळे प्रश्न सुटतील अशी काही अपेक्षा ठेवण्याचं काही कारण नाही. खरं तर मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भात इंडिया आघाडीने किंवा महाविकास आघाडीने निवडणुकीत सुद्धा सांगितलं की आमचं जर सरकार केंद्रात आलं तर 50% जी पुढची मर्यादा आहे ती आम्ही वाढवून घेऊ. मोदी सरकारला बहुमत आहे. आताही त्यांनी एनडीएचं सरकार बनवलंय. का ते करत नाही? का हा प्रश्न हातात घेत नाहीयेत? का 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतायत? का 2 समाजामध्ये भांडण लावतायत? आज बीड मधलं इलेक्शन मधलं जे काय मराठा आणि वंजारी हे काय जात समूहाचे एकमेकांच्या बद्दल जे काय द्वेष मनामध्ये निर्माण केले गेले आहेत, नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जातीला त्या ठिकाणी जाळ घालतात, आपल्या जातीला गरम करतात. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कदाचित काही जातीच्या संघटना, मी वारंवार सांगत असतो की जातीच्या संघटना ह्या त्या व्यक्तीच्या स्वार्थासाठी असतात. जातीच्या संघटना निर्माण झाल्यामुळे त्या जातीचं कुठेही भलं कधी झालेलं आजपर्यंत दिसलेलं नाही. केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर जर का आपल्याला या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यायची असेल तर उपोषण हा काय शेवटचं हत्यार जे आहे त्याचं बोथट करू नका, समाजालाही वेठीस धरू नका. हा प्रश्न कायदेशीरदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्याचा नीटपणे सरकारने अभ्यास करण्याची गरज आहे. सरकारने पुढे येण्याची गरज आहे. मंत्रिमंडळाने ओबीसी आणि मराठा नेत्यांना समोर घेऊन त्या ठिकाणी चर्चा घडवण्याची गरज आहे. सर्वपक्षीय चर्चा करण्याची गरज आहे. केंद्रामधल्या सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. राज्य सरकारने राज्यातल्या मराठा आणि ओबीसीच्या नेत्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन केंद्रामध्ये जाऊन हस्तक्षेप करावा. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये जे संसदेचं अधिवेशन होणार आहे तिथं त्या संदर्भातला विषय घेता येईल का पाहावा. अन्यथा महाराष्ट्रातला हा जातीवाद न परवडणार आहे. ते टोकाचा विषय होत चाललेला आहे. जातीच्या संघटना करणारे नेते याचा फायदा घेत राहतील आणि 2 समाजामध्ये तेढ निर्माण होत राहील. आरक्षण मिळायचं नाही मिळायचं, मिळेल नाही मिळेल या सगळ्या गोष्टी
त्या ठिकाणी बाजूला पडतील, पण आत्महत्याग्रस्त केलेल्या तरुणांची कुटुंब पुन्हा उभी राहणार नाहीत, हे पात्र त्यातलं वास्तव आहे. कुणीही तरुणांनी आपल्या भावनिकतेपोटी आत्महत्या करू नयेत. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा हा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठा आणि ओबीसीची दिशाभूल करण्याचं थांबावं. छगन भुजबळांनी सुद्धा या संदर्भातली नीट भूमिका घेण्याची गरज आहे. सरकारमध्ये तुमचं कोणी ऐकत नसेल तर बाहेर पडावं. तुमच्या पक्षातही कोणी तुमचं ऐकत नसेल तर तिथं तुम्ही का लाळ घोटेपणा करताय, हाही प्रश्न एका बाजूला राजकीय स्वरूपाचा आहेच, परंतु तो तुमचा प्रश्न आहे, तुम्ही काय करायचं. पण तुमच्या भूमिकेमुळे जर ओबीसी तरुणांना त्या ठिकाणी दिशाभूल होत असेल तर हे गैर आहे. महात्मा फुले, शाहू आंबेडकरांचा जो जातीअंताचा विचार आहे तो कुठेतरी बाजूला पडतोय, हे या ठिकाणी मला नम्रपणाने सांगायचंय. सरकारने ताबडतोब या आरक्षणाच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करून हे आंदोलन थांबवावीत, ताबडतोब हे प्रश्न सुटवावेत. नसतील सुटत तर तशा त्या पद्धतीचं सरकारने त्या जात समूहाला सांगावं, ही त्या ठिकाणी माझी मागणी आहे. केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये. महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या खासदारांनी, जे नवनिर्वाचित खासदार निवडून आलेले आहेत, मग ते महायुतीचे असोत, महाविकास आघाडीचे आहेत, सर्व खासदारांनी येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात संसदेमध्ये अधिवेशनात आवाज उठवावा. त्या ठिकाणी या संदर्भात केंद्र सरकारला याच्यात भूमिका घेण्यास भाग पाडावं, अशी मी विनंती करतो आणि थांबतो.